आज मी बनवलाय मस्त रसरशीत असा गाजर हलवा। तर लग्नातला गाजर हलवा आणि आईच्या हातचा गाजर हलवा यात जमीन आसमानाचा फरक आहे। तर आज होती आमची अॅनिव्हर्सरी म्हणून मी आज बनवला होता पौष्टिक असा गाजर हलवा। साहित्य नेहमीच आहे, कृती कदाचित तुम्हाला थोडीशी वेगळी वाटू शकेल। तर चला पौष्टिक असा गाजर हलवा कसा करायचा लगेच सुरुवात करूया। आभाला ट्यूशनला सोडवायला गेले आणि मला मस्त असे लाल बुंद गाजर दिसले आणि हे गाजर ना हिवाळ्यामध्येच अवेलेबल होतात। तर सध्या छान असे गाजर आलेले आहेत बाजारामध्ये। तर मी हे 50 रुपयाचे 2 किलो गाजर घेऊन आले। सोबत मी 1 लिटर फुल फॅट दूध देखील घेऊन आले। सगळ्यात पहिले आपण गाजर स्वच्छ करून घेऊया। तर इथे मी 1 चमचा मीठ घेतलंय, त्यामध्ये घालते पाणी। तुमच्याकडे मोठं भांडं खोलगट असेल ना तर ते घ्या, माझ्याकडे मोठं भांडं नाहीये म्हणून मी इथे परात घेतली आहे। आता या मिठाच्या पाण्यामध्ये आपल्याला हे गाजर कमीत कमी 15-20 मिनिट तरी असेच बुडवून ठेवायचे आहेत, ज्यामुळे गाजराला लागलेली सगळी माती किंवा काही घाण असेल ती सगळी निघून जाईल। गाजर आपले पाण्यामध्ये भिजतायत तोपर्यंत मी इथे कास्ट आयर्नचा एक स्किलेट घेतला आहे, त्याला साजूक तूप लावून घेते। आता तुमच्याकडे जर कास्ट आयर्नचा स्किलेट नसेल तर तुम्ही इथे स्टीलची कढई देखील घेऊ शकता। शक्यतो घेताना ना पसरट घ्यायची, कारण यामध्ये आपल्याला फुल फॅट दूध जे आहे ते आपल्याला आटवून घ्यायचं आहे। तर इथे मी 1 लिटर फुल फॅट दूध घेतलेलं आहे। फुल फॅट दुधामुळे ना हा गाजर हलवा खूप छान क्रीमी बनतो। तर आपल्याला यामध्ये ना खूप जास्त तूप देखील घालायची गरज पडत नाही। आता गॅस चालू केलाय, गॅसवर मी मीडियम फ्लेमवर हे दूध तापायला ठेवलेलं आहे। तोपर्यंत इथे मी गाजरचा डोक्याकडचा आणि शेपटीकडचा भाग कट करून घेते। आता सगळे गाजर मी अशाच पद्धतीने साफ करून घेते। तर हे जेव्हा साफ होतो ना तेव्हा मध्ये मध्ये आपल्याला दुधाकडे पण लक्ष द्यायचं आहे। गाजर हलव्यामध्ये सगळ्यात जास्त मेहनत कुठे लागते माहिती का? गाजर स्वच्छ करणे आणि किसून घेणे। बाकी गाजर हलवा करणं तसं खूपच सोपं आहे। इथे मी पिलरच्या साहाय्याने सगळ्या गाजरांची साल देखील काढून घेतली। दुधाला देखील आता उकळी फुटलेली आहे। आता मीडियम फ्लेमवरच आपल्याला हे दूध सगळं व्यवस्थित आटवून घ्यायचं आहे। दूध फक्त खाली लागलं नाही पाहिजे याच्याकडे लक्ष द्यायचं। आपण जेव्हा लग्नातला गाजर हलवा खातो ना त्यामध्ये इतकं काही साफसफाई केली जात नाही असं मला तरी वाटतं, कारण एवढ्या क्वांटिटीमध्ये त्यांना बनवायचा असतो। त्यामुळे आज मी म्हटलं की लग्नातला गाजर हलवा आणि घरचा गाजर हलवा यात खूप जास्त फरक आहे। तर आता आपण हे गाजर ना पुन्हा एकदा छान स्वच्छ धुवून घेऊया, कारण जेव्हा आपण पिलरच्या साहाय्याने गाजर साफ करतो ना तर त्याचे रूट्स देखील गाजरमध्ये थोडेफार लागलेले असतात, तर ते सगळे स्वच्छ करून घ्यायचे। दूध आटत असताना जेव्हा त्याच्या बाजूनी मलाई लागते ना ती आपल्याला काढून घ्यायची आहे, म्हणजे त्याचं ना छान असं खव्यासारखं टेक्स्चर येतं आणि खाताना देखील गाजर हलवा खूप छान लागतो। चला एकीकडे दूध पण आपला बऱ्यापैकी रेड्यूस झालेला आहे। दूध आटवण्यासाठी पण ना शक्यतो पसरट भांड्याचा वापर करा, म्हणजे गॅस कमी लागतो। आता इथे बघा या प्रकारची माझ्याकडे किसणी आहे। तर यातलं सगळ्यात मोठी जी किसणी आहे ना ती मी गाजर किसण्यासाठी वापरणार आहे। खूप जास्त बारीक किसणीचा वापर केला ना तर गाजर हलवा मग असा गिचका होतो आणि हा जो पांढरा भाग आहे ना तो आपल्याला घ्यायचा नाहीये, फक्त जो ऑरेंज कलरचा भाग आहे तोच आपल्याला गाजर हलव्यासाठी वापरायचा आहे। आता हे किसलेलं गाजर आपण एका भांड्याच्या साहाय्याने मोजून घेणार आहोत। तर हे माझं अर्धा लिटर दुधाचं भांडं आहे, यामध्ये अगदी काठोकाठ अर्धा लिटर दूध बरोबर बसतं। तर आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये अशी ही भांडी असतातच। तर या भांड्यामध्ये ना हा किस मी दाबून भरलाय आणि तो आता मी मोजून घेणार आहे। आता हे असं मोजून करायचं कारण म्हणजे याच भांड्याने आपल्याला साखर देखील मोजून घ्यायची आहे। गाजर हलव्याला जर साखर योग्य प्रमाणात असेल ना तरच तो गाजर हलवा खायला छान लागतो। इथे हा जो मी किस मोजून घेतला ना तो बरोबर 4 भांडे एवढा झालेला आहे। तुम्हाला जर हा किस मोजून घ्यायचा नसेल आणि तरी देखील तुम्हाला साखरेचं योग्य प्रमाण हवं असेल तर ते देखील तुमच्या सोयीसाठी मी ग्रॅममध्ये सुद्धा सांगितलेलं आहे। आता आपण हा सगळा गाजर किस काढून घेऊया। तर तुम्हाला जर ही गाजर हलव्याची रेसिपी आवडत असेल ना तर एक लाईक नक्की करा। दुसरा गॅस देखील मी पेटवला आहे आणि आता हे जे दुधाचं स्किलेट आहे ना ते मी तिकडे ट्रान्सफर करते आणि या गॅसवर इथे मी कास्ट आयर्नचीच कढई घेतलेली आहे। आता इथे काय करायचं, यामध्ये आपल्याला फक्त चमचाभर तूप घालायचं आहे आणि त्यामध्ये आपण जो किसलेला गाजर आहे ना तो घालून थोडासा आपल्याला परतून घ्यायचा आहे। तुम्ही एक गोष्ट नोटीस केली असेल, आजचा गाजर हलवा आम्ही पूर्ण कास्ट आयर्नच्या कढईमध्ये आणि स्किलेटमध्ये केलेला आहे, त्यामुळे त्याची चव ना खूपच छान आली आणि शिवाय हा खूप जास्त पौष्टिक देखील झाला। शक्यतो गाजर हलवा ना तुम्ही ॲल्युमिनियमच्या कढईत वगैरे करू नका, एक तर स्टीलच्या कढईमध्ये करा किंवा मग बेटर कास्ट आयर्नच्या कढईमध्ये करा। तर आता आपला हे गाजर देखील 1 मिनिटभर हाय फ्लेमवर परतून झाला आहे। दुधामध्ये आपण हे ॲड करूया। दूध देखील मी ना एक 50% रेड्यूस करून घेतलेलं आहे। हे परतलेले गाजर आता आपल्याला दुधामध्ये शिजवून घ्यायचे आहेत। हल्ली बरेच जण ना कुकरमध्ये देखील शॉर्टकटमध्ये गाजर हलवा बनवतात, पण अशा पद्धतीने कास्ट आयर्न कढईतला केलेला गाजर हलवा त्याची जी चव आहे ना त्याची सर मात्र कुकरच्या गाजर हलव्याला अजिबात नाही बरं का। तर आता राहिलेल्या गाजराचं किस देखील मी कढईमध्ये परतून घेते।
तुम्ही बघितलं असेल फक्त 2 चमचे तुपाचा इथे मी वापर केला आहे। अगदी कमीत कमी तुपामध्ये हा गाजर हलवा होतो आणि पौष्टिक तर आहे, शिवाय चवीला देखील खूप छान होतो। तर हे सगळे गाजर परतल्यानंतर आपण यामध्ये ट्रान्सफर करूया। आता अगदी सोपं काम आहे, फार काही आपल्याला करायचं नाहीये। फक्त दुधामध्ये आपल्याला आता हे गाजर ना शिजवून घ्यायचे आहेत। तर गॅसची तुम्ही फ्लेम बघू शकता, मी मीडियम फ्लेमच ठेवलेली आहे, खूप जास्त आपल्याला मोठी फ्लेम करायची नाहीये। आता यामध्ये साखर आपण मोजून घालूया। तर आपला गाजरांचा किस हा 4 भांडे होता, तर त्यासाठी मी इथे पाऊण भांड एवढं साखर घेतलेली आहे। वजनी म्हणाल तर 400 ग्रॅम एवढी ही साखर आहे। 1 किलो गाजरांसाठी ना साधारण 200 ग्रॅम साखर हे अगदी योग्य प्रमाण आहे। तुम्हाला जर खूप जास्त गोड आवडत असेल तर थोडी तुम्ही आणखी वाढवू शकता, पण आजचं हे जे मी साखरेचं प्रमाण दिले ना ते अगदी परफेक्ट आहे। तर आता ही जी साखर आहे ही सगळी आपण यामध्ये मिक्स करून घेऊया। साखर व्यवस्थित मिक्स झाली की मग मात्र आपल्याला 1-2 मिनिटांसाठी गॅसची फ्लेम ही वाढवायची आहे। गॅसची फ्लेम मोठी केल्याने काय होतं, साखरेला पाणी कमी सुटतं आणि त्यामुळे मग आपल्याला खूप जास्त आटवायची गरज पडत नाही। साखरेला पाणी सुटलंय, गॅसची फ्लेम आता मी मीडियम केलेली आहे। आता तोपर्यंत आपण इथे यासाठी लागणारे ड्रायफ्रूट जे आहे ते कट करून घेऊया। तर इथे मी काजू आणि बदाम घेतलेले आहेत, तुमच्या आवडीनुसार तुम्ही कुठलेही ड्रायफ्रूट्स यामध्ये वापरू शकता। काजू, बदाम, पिस्ता, अक्रोड हे कमी लागावा म्हणून मी ते स्किलेट आणि कढईमध्ये दोन्हीमध्ये पण हा गाजर हलवा शिजवला होता। तुम्ही आता बघू शकता मस्त असा आपला रसरशीत गाजर हलवा तयार झाला आहे। यामध्ये घालूया 1 चमचा वेलची पूड। वेलची पूड पण खूप जास्त घालायची नाही बरं का, नाही तर मग काय होतं ना, वेलचीचा सगळा फ्लेवर ओव्हरपॉवर करतो गाजर हलव्यामध्ये आणि गाजराची जी टेस्ट असते किंवा जो फ्लेवर असतो तो कुठेतरी दबला जातो, त्यासाठी वेलची पूड खूप जास्त घालायची नाही। आता हे सगळं मिक्स करून घेऊया। इथे मी गॅसची फ्लेम बंद केलेली आहे आणि मस्त असा गरमागरम आपला गाजर हलवा तयार झाला आहे। काजू बदाम घालून याला आपण गार्निश करूया। तुम्हाला जर आवडत असेल ना तर हे काजू बदाम तुम्ही थोड्याशा साजूक तुपामध्ये तळून देखील यामध्ये घालू शकता। तर अशा पद्धतीने मस्त गरमागरम पौष्टिक असा गाजर हलवा तयार आहे। तर या हिवाळ्यामध्ये अशा पद्धतीने गाजर हलवा करून पहा आणि कसा झाला मला कमेंटमध्ये नक्की कळवा। रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, कमेंट नक्की करा आणि चॅनलवर नवीन असणाऱ्यांनी ना सबस्क्राइब पण नक्की करा।